दंडवत प्रणाम मंडळी परब्रह्मज्ञान यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, आज आपण प्रेतसंस्काराविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तसेच महानुभावांतात जलडाग किंवा भूमिडाग का दिला जातो व तसेच अग्निडाग का दिला जात नाही याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। महानुभाव साधक संन्याश्रमी अथवा गृहस्थाश्रमी मृत झाल्यावर त्या प्रेताला 3 तास हात लावित नाही। 3 तासानंतर ते त्या प्रेताला स्नान घालून वस्त्र नेसवितात। मग डोली तयार करून त्यात प्रेताला बसवितात। मृत मनुष्य भिक्षुक असेल तर त्याच्या मुखात तांबूळ, कपाळी गंध, एका हातात झोळी व एका हातात माळ देतात। व गृहस्थाश्रमी असेल तर त्या प्रेताच्या मुखात तांबूळ व कपाळी गंध लावतात। मग भूमीत छाती एवढे खोल खणून त्या प्रेताचा निक्षेप करतात। ते प्रेत लवकर विळावे व त्यास किडामुंगी लागू नये म्हणून प्रेताच्या खाली वरी मीठ घालण्यात येते। हा भूमिसंस्कार महाराष्ट्रात करण्यात येतो आणि उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये प्रेताचे विधिकर्म आटोपल्यावर त्या प्रेताला डोली तयार करून अथवा गाडीतून नदीकडे नेतात आणि त्या प्रेताला चौफळ्यावर ठेवून त्यास दगड बांधून खोल पाण्यात सोडून देण्यात येते। अशा प्रकारचा प्रेतसंस्कार या राज्यांमध्ये केला जातो। प्रेताला डाग देण्याचे 3 प्रकार आहेत। पहिला म्हणजे भूमिडाग, दुसरा जलडाग आणि तिसरा म्हणजे अग्निडाग। यापैकी महानुभावांनी वरील 2 डागांना मान्यता दिली आहे। अग्निडागाला मान्यता देत नाही, कारण स्वामींनी भूमिडाग आणि जलडाग हे 2च प्रेतसंस्कार केले आहेत। भांडारेकरांचा नांदेड येथे स्वामींनी स्वतः जलनिक्षेप केला आणि गौराईसाचा जलनिक्षेप भक्तजनांना करावयास सांगितला आणि माधव भक्ताचा भूमिनिक्षेप स्वतः केला, परंतु अग्निसंस्कार केला नाही। अर्थातच स्वामींना अग्निडाग हा मान्य नाही, कारण स्वामी अहिंसेचे पुरस्कर्ते होते। अग्निडागात हिंसा घडते म्हणून स्वामींनी प्रेताला अग्निडाग देण्याचे सांगितले नाही, परंतु स्वामींनी परसनायकांचा अग्निसंस्कार केला असे लीळाचरित्रात दिसते। पण ती स्वामींची लीळा आहे। स्वामींना कोणता तरी एक प्रसंग उद्भवून त्यानिमित्ते भक्तजनांना शास्त्र सांगावयाचे होते, म्हणून त्यांनी परसनायकांना स्थित्यानंद दिला। परसनायक त्या स्थित्यानंदात मग्न झाले। त्यांचा देह मृतवत दिसू लागला, परंतु ते मृत झाले नव्हते। मग स्वामींनी भक्तजनांकडून अग्निसंस्काराची तयारी करून परसनायकांना स्मशानभूमीत आणविले आणि भक्तजनांना प्रपंचाच्या अनित्यतेबद्दल ज्ञान करीत बसले। तेव्हा इकडे परसनायकांचा स्थित्यानंद ओसरला। मग तेही भक्तजनांच्या मेळाव्यात येऊन बसले व स्वामींचे निरूपण श्रवण करू लागले। अशा प्रकारे स्वामींनी ही लीळा केली, परंतु त्यांना अग्निसंस्कार मान्य होता असे नाही। अग्निडाग या क्रियेला कमीत कमी 6 ते 7 झाडांची कत्तल करावी लागते। परमेश्वर अवतारांनी जीव उद्धरणाचे कार्य करीत असताना नेहमीच वन्यजीव, पशुपक्षी, किडामुंगी, प्राणीमात्रांची हिंसा होऊ नये, त्याचप्रमाणे वनस्पतींची तोड करून पर्यावरणाचा समतोल बिघडवू नये असा संदेश नेहमीच मानवजातीला बऱ्याचशा लीळांमधून दिलेला आहे। त्याचप्रमाणे मनुष्यजीव वगळता 83 लक्ष योनींना कोणताच डागसंस्कार नाही। अशा प्रकारे स्वामींचा दूरदृष्टिकोन बघता व विज्ञानाच्या दृष्टिकोनातून निसर्गाची हानी होऊ नये, त्यामुळे महानुभावांनी जलडाग व भूमिडाग यांना प्राधान्य दिले आहे। दंडवत प्रणाम।